पेण तालुक्यातील खारबुर्डी परिसरातील शेतकऱ्यांनी JSW डोल्वी कंपनीच्या वेस्टेजमुळे शेतीचं मोठं नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप केला। सुमारे 200 एकर सुपीक भात शेतीवर काही दलालांच्या माध्यमातून केमिकलयुक्त माती, दगड आणि कचऱ्याचा अनधिकृत भराव करण्यात येत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। यामुळे 20 ते 25 एकर जमिनी बाधित झाली असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे। तसेच या कचऱ्यामुळे आरोग्याला देखील धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला। याबाबत अनेकदा तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत। दरम्यान प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार आणि तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी 8 दिवसात प्रत्यक्ष पाहणी करून केमिकल पाणी, रस्ते आणि शेतीचे नुकसान रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। आज शेती 3 वर्ष झाली भराव केल्यामुळे त्यातून सफेद पाणी जो निघणार आहे केमिकल युक्त, त्यामुळे शेतीची पूर्णपणे नासाडी झालेली आहे। स्वतः माझा भरावा लागूनच शेत आहे, परंतु या शेतामध्ये सुद्धा मी आज 3 वर्ष माणसं घेऊन शेतीची लागवड करतोय, परंतु मला एक भाताचा दाना सुद्धा मिळत नाही। ही मागील व्यथा जी आहे ही मागपासून मी तहसीलदारांकडे सुद्धा मांडलेली आहे, प्रांताकडे सुद्धा मांडले आहे, कोणीही दाद घेतलेली नाही। आज दादाच्या साहाय्याने आम्हाला देवरूपाने माणूस भेटला आणि त्यांनीच आम्हाला आज इथपर्यंत पुढे नेण्याचं काम केलेलं आहे आणि ते करत राहणार आहेत। परंतु आज प्रांत साहेबांनी जो निर्णय दिलेला आहे की बाबा 8 दिवसात तुम्हाला रस्ते मोकळे करून देतोय, तुम्हाला शेतीचे काय नासाडी झालेली असेल ती नुकसान भरपाईचा तुम्हाला प्रश्न मिटवून टाकतो आणि भोवताली जे नाले जे आहेत पाणी जाण्यासाठी ते सुद्धा तुम्हाला मोकळे करून देतो, असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। JSW कंपनीने त्यांच्या लेबर कॉलनीसाठी जे स्लॅगचा भराव केलाय तो खरं तर आता सुप्रीम कोर्टाचा देखील निकाल आलेला आहे की बेकायदेशीररित्या आणि पर्यावरणाला घातक असा हा भराव झालेला आहे। परंतु गेले 2 वर्ष आमचे शेतकरी त्याविरुद्ध आवाज उठवत आहेत। अगदी मनमानी पद्धतीने त्यांनी भराव केलाय। शेतकऱ्यांच्या मागच्या साईडला ज्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते देखील सोडलेले नाहीत। खरं तर या सगळ्या गोष्टींचं पालन होणं आवश्यक होतं, परंतु कंपनीने अगदी मनमानी पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्यात। त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज आम्ही प्रांत कार्यालयामध्ये आलो होतो। प्रांत साहेब तसेच तहसीलदार साहेब यांनी आम्हाला आश्वासित एवढ्या रुंदीचा रस्ता ताबडतोब 8 दिवसामध्ये मोकळा करण्याचं आश्वासन आम्हाला साहेबांकडून मिळालेलं आहे। अगदी महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा लावून कंपनीच्या अधिकाऱ्यांना पहिले सूचित करण्यात येईल। त्यांनी स्वतःहून केलं तर ठीक आहे, अन्यथा सर्व यंत्रणा लावून ते रस्ते मोकळे करण्यात येतील आणि त्यानंतरही जे स्लॅगचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जातं आणि त्यामुळे शेतजमिनी नापीक होतात, त्याबद्दल देखील शेतकऱ्यांनी आपली व्यथा प्रांत साहेबांजवळ मांडली आणि त्या विरोधात देखील योग्य ते उपाययोजना करण्याचं कंपनीला सांगण्यात येईल। तशा प्रकारची बैठक एक 8-10 दिवसामध्ये आयोजित करण्यात येईल असं देखील आश्वासन आम्हाला आज शेतकऱ्यांना सगळ्यांना प्रशासनाकडून मिळालेलं आहे। आमचा प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे। आतापर्यंत कंपनीची जी मनमानी चालत आली ती यापुढे खपून घेणार नाही असा देखील इशारा शेतकऱ्यांनी आज दिलाय।